चंद्रकांत खैरेंच्या नमाजा संदर्भातल्या कथित वक्तव्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आता झडू लागल्यात। महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी खैरेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। पाहूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीचा प्रचार आता एका जातीय वळणावर येऊन पोहोचलाय। याला निमित्त ठरलंय ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या नमाजा संदर्भातील कथित वक्तव्याबाबतचं। चंद्रकांत खैरेंच्या नमाजाबाबतच्या कथित वक्तव्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आता झडू लागल्यात। महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी खैरेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। हेच म्हणत होते की मुस्लिमांनी दगडफेक केली आणि दुसरी गोष्ट हेच बोलत होते की हिरवा साप वगैरे याला त्याचा। आता मला एक सांगा की खैरे हा किती हिंदुत्ववादी आहे आणि सरड्यासारखा रंग बदलतो, म्हणून मला सांगायचं की या खैऱ्यावर विश्वास ठेवला नाही पाहिजे। शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी देखील चंद्रकांत खैरे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय। चंद्रकांत खैरेंना इम्तियाज जलीलांनी नमाज पढ़ण्यासाठी घेऊन जावं असा सल्ला शिरसाटांनी दिलाय। इम्तियाज जलीलांनी काय बोललं ते खरं आहे आणि मला वाटतं खैरेला त्यांनी बरोबर घेऊन गेलं पाहिजे। खैरेचं आणि त्याचं असलेलं प्रेम हे आता सगळ्याला जग जाहीर होत चाललेलं आहे, म्हणून खैरेंना सुद्धा नमाजीला घेऊन गेलं तर काही गैर नाहीये। एखाद्या धर्माबद्दलचा असलेलं त्याचं प्रेम त्या ठिकाणी व्यक्त सुद्धा होऊ शकतं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं खैरेंच्या कथित वक्तव्याप्रकरणी त्यांची पाठराखण केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कोणत्याही धर्माविषयी आकस नसल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय। एक मुस्लिम कुटुंब त्यांना मातोश्रीवर भेटायला आलं होतं, तर त्यांना नमाज पढ़ायला मातोश्रीत जागा दिली होती। हे बाळासाहेब त्यांनी सांगितलं की हमारा झगडा तुमसे नहीं है, आमचं भांडण मुस्लिमांशी नाही आहे। जे देशविघातक देशविरोधी लोक आहेत त्यांच्याशी आमचे भांडण आहे। आणि मग ह्या अँगलनी हा धर्म हा ज्याचा त्याचा खाजगी बाब आहे। यापूर्वी छत्रपती संभाजीनगरची निवडणूक खान हवा की बाण हवा अशा घोषणांशिवाय पूर्ण होतच नव्हती। आताही छत्रपती संभाजीनगरमध्ये विकास हा मुद्दा गौण झाला असून जातीय ध्रुवीकरणाच्या दिशेनं प्रचार आणि निवडणूक जाऊ लागलेली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।